नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने 2017 पासून 10 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत आणि यशाचा 100% निकाल लावून प्रत्यारोपण प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पुण्यातील एका विशेष कार्यक्रमात हृदय प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांपैकी काही रुग्णांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद आणि CVTSचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर संजीव जाधव यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडून हृदय प्रत्यारोपण प्रक्रियेच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर जाधव म्हणाले, हृदय प्रत्यारोपणामुळे हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील व्यक्तींना पुन्हा एकदा नवी संधी मिळते. आम्ही केलेली हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया म्हणजे नवीन बायकॅव्हल तंत्र होते, ज्यामध्ये रोगग्रस्त किंवा निकामी झालेले हृदय काढून टाकले जाते आणि त्याच्या जागी निरोगी दात्याने दिलेले हृदय बसवले जाते. बायकॅव्हल तंत्र ॲट्रिया किंवा हृदयाच्या वरच्या चेंबरची सामान्य शरीररचना कायम राखते. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सर्वसमावेशक हृदयविज्ञान प्रक्रिया हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या व्यक्तींसाठी जीवनरक्षक उपाय प्रदान करते. आजपर्यंत 100% यशाच्या दरासह 10 हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्ण करून अद्वितीय यश मिळवल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे, असे डॉक्टर जाधव यांनी यावेळी नमूद केले. नमस्कार, मी डॉक्टर संजीव जाधव आणि मी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई इथे कार्डिओथोरॅसिक सर्जन आणि डिरेक्टर ऑफ हार्ट लंग ट्रान्सप्लांट म्हणून कार्यरत आहे. आणि आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये 10 हार्ट ट्रान्सप्लांट केलेले आहेत. 10च्या 10 सक्सेसफुल आहेत. मी स्वतः आत्तापर्यंत 72 हार्ट लंग ट्रान्सप्लांट केले आहेत आणि ते 2 भारतातली पहिली गर्भाशय ट्रान्सप्लांट केले आहेत आणि मला जवळजवळ 7000 हार्ट लंग सर्जरीचा अनुभव आहे आणि आम्ही जवळजवळ 150 किडनी ट्रान्सप्लांट्स पण केली आहेत. तर जगामध्ये एकमेव सर्जन आहे ज्याच्यामध्ये हार्ट लंग किडनी आणि युटरस ट्रान्सप्लांट केलं आहे असं. तर आमच्याकडे जे हार्ट लंग ट्रान्सप्लांट प्रोग्राम आम्ही राबवतो आहे, तर त्याच्यामध्ये पेशंटला फायनान्शियल हेल्प होईल याचीसुद्धा आम्ही सोय करून ठेवलेली आहे. तर बरेच पेशंट्स असं विचार करतात की अरे खूप खर्चिक आहे, तर हे खरंच खर्चिक काम आहे हार्ट लंग ट्रान्सप्लांट, पण ह्याला मदत मिळू शकते. तर हे सुद्धा पेशंटनी आणि आमच्याकडे खूप डेडिकेटेड टीम आहे. एक्सपिरियन्स अॅनास्थेटिस्ट आहेत. डॉक्टर सौरभ आमच्या इथं शेजारीच आहेत. डॉक्टर सौरभ तिवारी कार्डियक अॅनास्थेटिस्ट आहेत आणि एक्सपिरियन्स इंटेन्सिव्हिस्ट आहेत. तर आणि महाराष्ट्रात ही सोय उपलब्ध आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यासाठी आपल्याला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. तर ह्या प्रेस कॉन्फरन्सचा उद्देशच तो आहे की ऑर्गन डोनेशन समाजामध्ये ती जी हे आहे ती पसरली पाहिजे, बाब पसरली पाहिजे आणि ऑर्गन वेस्ट जाळण्यापेक्षा किंवा जमिनीत पुरण्यापेक्षा ते जर डोनेट केलं तर आज आपल्यासमोर 4 उदाहरणं आहेत. बरेच पेशंट्स आले नाहीत काही कारणास्तव दूर डिस्टन्समुळे, पण 4 तुमच्यासमोर की ज्यांना आज जीवनदान मिळालं आहे ऑर्गन डोनेशनने. तर हे अत्यंत चांगलं काम आहे आणि त्याचा समाजाला प्रचंड फायदा होतो आहे. आत्ता आमच्याकडे साधारणतः 20 ते 25 लोक ट्रान्सप्लांटसाठी वेटिंगला आहेत आणि 4 ते 5 लंग ट्रान्सप्लांटसाठी भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे की जे अजून रजिस्टर पण झालेले नाहीत आणि त्यांचं मेन हे एज ग्रुप आहे तरुण लोकच आहेत. तर तरुण माणसाचे डेथ होणं ही प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टीने पण कमी आहे, त्याच्याने भारताची प्रोडक्टिव्हिटी पण कमी होते. तर ब्रेन डेड पेशंटमधनंच हार्ट आणि लंग मिळू शकतं आणि नातेवाईक हा शेवटचा निर्णय घेतात की आपण ऑर्गन डोनेट करायचं आहे का नाही, पण ती गोष्ट समाजापर्यंत पसरणं ऑर्गन डोनेशनचा हा मेन उद्देश आहे. डॉक्टर संजीव जाधव अवयव प्रत्यारोपणाच्या व्यापक सामाजिक लाभांवर भाष्य करताना म्हणाले, अवयव दान म्हणजे जीव वाचवणारी प्रक्रिया आहे आणि याद्वारे हृदयविकाराच्या रुग्णांना आयुष्य जगण्याची एक नवी संधी दिली जाते. हीच खरी मानवता आहे. या रुग्णांमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण झाले आणि त्यांना नवीन जीवन मिळाले, म्हणून आम्हाला आशा आहे की याद्वारे अवयव दानाच्या अतिशय महत्त्वाच्या गरजेबद्दल जागरूकता वाढेल
आणि अधिक लोकांना अवयवदान करण्याची प्रेरणा मिळेल. आम्ही रेग्युलर आमचं काम आहे बायपास सर्जरी, वॉल रिप्लेसमेंट, जी गुंतागुंतीची हार्ट सर्जरी वेगवेगळ्या प्रकारची, तर त्या करणे, गुंतागुंतीची लंग सर्जरीज करणे. आता बऱ्याच वेळा काय होतं की असे काही डिसीजेस आहेत जसे डायलेटेड कार्डिओमायोपॅथी, ते ह्याला दुसरी जसं बायपास सर्जरी आहे हे करूच शकत नाही, म्हणजे त्याचे इंडिकेटेडच नाही. तर त्याचं मेन हार्टचं मसल आहे तेच पंप फेल झालेलं असतं, तर त्याच्यामध्ये यांना आपण दुसरं ऑपरेशनच ऑफर करू शकत नाही. तर असे पेशंट हे कॉमनेस्ट पेशंट आहेत आणि भारतात यंग पॉप्युलेशन मध्ये खूप लोक आहेत की त्यांना हार्ट ट्रान्सप्लांट शिवाय गत्यंतर नाही. दुसरी गोष्ट आहे, एखाद्याला व्हाल्वचा आजार असतो, त्याचं ऑपरेशन पण झालेलं असतं व्हाल्वचं, पण ते समहाऊ कालांतराने फेल होत राहतं आणि हार्ट खूप खराब होतं. तर जेव्हा हार्टचं फंक्शन 10 ते 15% हे तुम्ही नक्की तुमच्या ह्याच्यातल्या 10 ते 15, 20, 25% आलं तर असा मनुष्य हा हार्ट फेलियर इव्हॅल्युएशन आणि कदाचित हार्ट ट्रान्सप्लांट याच्यासाठी कॅन्डिडेट होऊ शकतो. मग ते कारण काही असो, कुठल्याही कारणाने हार्टचं फंक्शन जर कमी झालं असेल तर त्याला हार्ट ट्रान्सप्लांट सर्जनचं ओपिनियन पाहिजे आणि त्याच्यासाठी इव्हॅल्युएशन पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की दुसऱ्या शरीरातलं एखादा ऑर्गन अजून एखाद्या शरीरात ऍक्सेप्ट केला जात नाही. हा, तर मग आपण याच्यासाठी काय काळजी घेता, काय चाचण्या घेता? करेक्ट. तर काय असतं की ते आम्ही मॅच केलेलं असतं. जो डोनर आहे, जो ब्रेन डेड पेशंट आहे, त्याचा ब्लड ग्रुप आणि ह्याचा ब्लड ग्रुप, त्याला आम्ही HLA टायपिंग म्हणतो, तर ते मॅच होणं गरजेचं आहे. तर समजा विरुद्ध ब्लड ग्रुप असेल तर ते हार्ट डॅमेज व्हायची शक्यता खूप आहे. त्याला आम्ही इम्युनोसप्रेशन देतो, म्हणजे त्याची प्रतिकार शक्तीच कमी करून टाकतो औषधं देऊन. तर प्रतिकार शक्ती कमी असेल तर ती प्रतिकार शक्ती नवीन हार्टला त्रास देणारच नाही. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.